पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा सोलापूरचा दौरा आहे। सकाळी 11:15च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये दाखल होतील। सोलापूरमधल्या कुंभारीमध्ये साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेमधील 15,000 घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। सोलापूरमधील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूकडे रवाना होतील। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा सोलापूरचा दौरा आहे। सकाळी 11:15च्या सुमारास मोदी सोलापूरमध्ये दाखल होतील। कुंभारीमध्ये साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेमधील 15,000 घरांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। आणि सोलापूरमधला हा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूकडे रवाना होणार आहेत। या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। सर्वात मोठा गृह प्रकल्प असलेल्या 15,000 घरांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून हा गृह प्रकल्प उभारण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सध्या सोलापूरमध्ये आपल्याला दिसून येतोय। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यासंदर्भात अधिक अपडेट घेण्यासाठी आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या कुंभारी या परिसरामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आफताब, आजचा दौरा नेमका कसा असेल, कसं वातावरण आहे सध्या सोलापूरमध्ये? अमोल, सकाळी 10:45 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरातल्या कुंभारी या परिसरामध्ये दाखल होतील। पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून साकारलेल्या जवळपास 30,000 घरांचं पैकी 15,000 घरांच्या लोकार्पणाचा पहिला टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। त्याची जय्यत तयारी रे नगर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। आता मी रे नगर या परिसरामध्ये आहे आणि सकाळी 10:45 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल आणि त्यापूर्वी जवळपास 1 तास आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील विशेष हेलिकॉप्टरने जे ते या सभेच्या ठिकाणी येतील। त्यापूर्वी जय्यत अशी तयारी जी आहे ती रे नगर परिसरात करण्यात आलेली आहे। जवळपास मी जसं म्हणालो की 30,000 घरं बांधून या ठिकाणी तयार आहेत आणि असंघटित कामगारांना स्वतःचं हक्काचं घर असावं यासाठी रे नगर सोसायटी जे तयार झालेली आहे। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर सुरुवातीला डेमो हाऊसची पाहणी जी आहे ते करतील आणि त्यानंतर योगा सेंटरचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। आता हे सभेचं मुख्य व्यासपीठ जे आहे आपण या ठिकाणी बघताय, व्यासपीठ पूर्णपणे सजून तयार आहे। मंचावरची आसन व्यवस्था जी आहे ती केली जाते। SPGनं पूर्णपणे ताबा जो आहे या संपूर्ण परिसराचा घेतलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। जवळपास 3,000 पोलिसांचा फौजफाटा हा आधीच दाखल झालेला आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील रात्रीच दाखल झालेल्या आहेत आणि आपण हे सभेचं मुख्य व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी बघताय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाला आता अवघे काही मिनिटं, काही तास राहिलेले आहेत आणि त्यामुळं अंतिम तयारी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आणि तयारीवरती SPG स्वतः लक्ष देत आहेत। सिक्युरिटीच्या दृष्टीनं सगळी तपासणी जी आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। अमोल, आफताब, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहिती संदर्भात। आणखी अपडेट आम्ही तुमच्याकडून दिवसभरामध्ये घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।